अमोलरावांनी एक नंबर गाडी चालवली, 10 मधून 10 मार्क्स त्यांना. डिजिटल मोबाईल म्हणतात ना याला. आमच्या गाडीत आहे ना हे फीचर खूप मस्त आहे बरं का. पण मग हे मी ना रिंग लाईटला अडकवून इथे मोबाईल वगैरे अडकवते आणि अशा पद्धतीने शूट वगैरे करते. हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत ना? मी रोहिणी स्वागत करते तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. जरा वेळ जर मुलं बाहेर गेली तर आपल्याला असं वाटतं ना की घरात किती कामं आवरावी आणि किती नाही. म्हणजे असं वाटतं ना की किती हात त्यावेळेस हवे होते आणि किती नाही आवरायला असं होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आवरायला सुरुवात कुठून करायची हाच असतो. तर आज तसंच काहीसं झालं. सकाळी थोडंसं उठायला उशीर झाला आणि बाकीचं जे आहे मी म्हणजे आवरून गेले होते. पण मग शाळेत जायचं होतं आरूला घेऊन, त्याच्यामुळे जेवढं मला आवरता आलं बाहेरचं तेवढं आवरलं. आणि बेडरूम जो आहे तो आवरायचा राहून दिला होता. तर म्हटलं पहिले आरूला अंगणवाडीत घेऊन गेले. आणि आज आहे ना मॅडमांची काहीतरी अचानक मीटिंग ठरली होती वाटतं, त्याच्यामुळे त्यांनी अंगणवाडी जी आहे ती जास्त वेळ चालू नव्हती. मुलं आली, मॅडमांनी खाऊ वगैरे वाटप केला आणि लगेच जे आहे शाळा सोडून दिली. बिकॉज त्यांना अगोदर माहिती नव्हतं, त्यांचं अचानक ठरलं त्याच्यामुळे खाऊ जो आहे मुलांना वाटून दिला आणि पाठवलं वगैरे घरी. सो तिकडनं येताना आहे ना आरूला आजींकडे जायचं होतं म्हणून त्याला तिकडे सोडलं. आणि घरी आल्यानंतर असं झालं की कुठून सुरुवात करू कुठून नाही आणि किती आवरून किती नाही असं होतं. त्याच्यामुळे चला म्हटलं आता बेडरूम राहिलेला होता, सकाळी घाईघाईत गेले तर तोच आवरून घेतला. आणि कपडे जे आहेत ते ना मी काल रात्री विसरले होते आणायचे, त्याच्यामुळे ते सुद्धा मी सकाळी घाईघाई घेऊन आले होते. टेरेसवरूनच घडी करून आणते, फक्त खाली ठेवायचंच मी काम ठेवते. तर कपडे जे आहे घडी करून आणले होते आणि रचायचे बाकी होते, त्याच्यामुळे सगळे जे आहे ज्याच्या त्याच्या कप्प्यांमध्ये व्यवस्थित ते लावून दिले. आणि त्याच्यानंतर रूमसुद्धा मी व्यवस्थित आवरून घेतला. बेडरूम जो आहे आरू आणि त्याचे पप्पा झोपलेले असतात, त्याच्यामुळे मी तो उशिरानेच आवरते. पण आज जे आहे जास्तच उशीर झाला. आरूला शाळेत घेऊन जायचं होतं, म्हणजे घेऊन जाण्या अगोदरच मी आवरते, पण मग आज उशीर झाला मलाच. त्याच्यामुळे आरूला पहिले अंगणवाडीत घेऊन गेले आणि सकाळी उठायला उशीर झाला म्हटल्यावर सगळ्याच गोष्टींना होतो. त्याच्यामुळे आज शनिवार होता, यांना सुद्धा सुट्टी आहे, त्याच्यामुळे ते निघाले होते दाढी कटिंगसाठी. आणि ते म्हटले की आज उठायला उशीर झालेला आहे, त्याच्यामुळे आज आपण बाहेरून वगैरे काहीतरी मागू. त्याच्यामुळे एक दिवस खाल्लं तर काही होत नाही, त्याच्यामुळे आज जे आहे मला स्वयंपाकाला सुट्टी होती. आता ते गेलेत म्हणजे दाढी कटिंग करून येतील तिकडनं आणि तिकडनं जे आहे ते पार्सल आणणार होते, त्याच्यामुळे ते गेले तिकडे. आणि म्हटलं चला आपण आता मस्त असं निवांत सगळं आवरून घ्यावं, कारण आरू सुद्धा गेलाय आणि मोकळं घर असलं ना की असं पटपट आवरायला होतं. आता तुमच्यासोबत पण या गोष्टी होत असतील. आता तर चला मंडळी, आता हे पण मस्तपैकी पार्सल घेऊन आले, सगळं भाजीचं वगैरे, कपडे वगैरे धुवून झाली, बाकीचं आवरलं. माझा मिसळ पावचा ताट रेडी करून घेतलाय. त्यांनी त्यांच्यासाठी नॉनव्हेजचं पार्सल आणलेलं आहे आणि खूप लागली, त्याच्यामुळे पहिले ना मिसळ पावचा आस्वाद घेते. आरू काय आला नाहीये, खाऊन पिऊन तिकडे झोपला असेल, कारण जवळजवळ दीड पावणे 2 झालेत ना, 2 पावणे 2 वाजले ना, त्याच्यामुळे तो खाऊन पिऊन झोपला असेल. आता मी जे आहे मस्तपैकी मिसळ पावचा आस्वाद घेते. तर चला आमची छान अशी जेवणं वगैरे झाली आणि त्याच्यानंतर आहे ना दुपारी ना आम्ही मस्त अशी ना गाडी थोडी क्लीन करायला घेतली. जसं की हार वगैरे म्हणजे जो काय तिला हार वगैरे घातलेला होता फुलांचा, तो सुद्धा काढायला घेतला. आता काढायची इच्छा नव्हती, कारण आपल्या मनात ती किती म्हणजे हे असलं तरी पण तो आता हार आहे तो सुद्धा जुना होतो. लिमिट असते आपल्या, जरी मनातल्या खुशीला लिमिट नसली तरी पण त्या हारला लिमिट आहे, त्याच्यामुळे तो सुद्धा वाढलाय. म्हटलं चला आता काढून घ्यावं, 1-2 दिवस झालेत, 2 ते 3 दिवस झालेत, त्याच्यामुळे आता काढायला घेतली. आणि आतून सुद्धा आहे ना थोडी गाडी वगैरे क्लीन करायला घेतली, कारण हे सुद्धा रोज चक्करला वगैरे जात असतात, त्याच्यामुळे दोघांनी मस्तपैकी आम्ही ना आता गाडी क्लीन करायला घेतली. उघडून द्या त्याला, उघडून द्या, हे बॅगचं उघडा, बॅगचं. हा आलू कुठे गेला होता गो तू? आलू माझा आलू, अरे कुठे गेला होता तू आजींसोबत? कुठे गेला होता ग फिरायला? कुठं होता जेसीबी? तिथे होता? हो का? अगं बाई तू कुठे गेला होता आजींसोबत? भूर गेला होता. अरे वा. तर चला आता मस्त अशी गाडी जी आहे आम्ही क्लीन करून घेतली आणि आता बारी आहे चक्करची, कारण फर्स्ट टाइम चक्कर घेतो. अरे बाजूला होता आमचा, अरे कसं बसलाय.
फर्स्ट टाइम चालले मी. ऍक्च्युली याच्या अगोदर गाडी घ्यायला गेलो त्यावेळेस बसले होते. मागे घ्या, हळूच मागे घ्या. त्यावेळेस बसले होते, पण मग आता चक्कर द्यायला चाललोय. आम्हाला चक्कर घ्यायचं चालू आहे. आमचं चक्कर गाडीमध्ये. ऍक्च्युली आरूला दिले याच्या अगोदर, पण मग मला बाकी होता आणि मी आज म्हटलं चला निघूया. तर मस्त गाडी वगैरे क्लीन झाली, पूर्ण क्लीन मस्त केली आणि इतकी भारी चमकते ना, जसं की तुम्ही पाहिलंच. पुसल्यानंतर एक नंबर चमकते. आता मस्तपैकी चक्करचा आनंद घेतो आम्ही. डिजिटल मोबाईल म्हणतात ना याला. आमच्या गाडीत आहे ना हे फीचर खूप मस्त आहे बरं का. अगोदरच होतं हळू. कशाचं हो कशाचं म्हणतात त्याला, काय म्हणतात ते स्क्रीन टच म्युझिक सिस्टम मध्ये. हो ना. याच्याने मॅप लावू शकतो, क्रोम लावू शकतो, हां यूट्यूब लावू शकतो, नंतर गाणे वगैरे असं भरपूर काय फीचर्स आहेत. आपली गाडी कशी काय चालू ते सुद्धा दिसतं. ब्लूटूथ, रेडिओ, हो सगळं. हां मग ते स्पीड वगैरे तेच ना, मग कसं काय चालतंय. हो हो ना. हाऊ यू फील. भारी. आपलं काय आरू, आता मग इकडे हाऊ यू फील. इकडे जायचं ना, तिकडे पण जाऊ नका. हाऊ यू फील आरू. आंबा बघू तिकडे. मस्तपैकी आरू चक्करचा आनंद घेतोय. अगोदर मी बसले नव्हते आणि आता बऱ्यापैकी त्यांना येते. अगोदर त्यांनी क्लास वगैरे केले होते, फक्त त्यांचा हात साफ करायचा बाकी होता. हात साफ करायचा बाकी होता, त्याच्यामुळे आता ते पण त्यांच्या फ्रेंड सोबत जाऊन जाऊन हात साफ झालाय आणि खरंच खूप मस्त गाडी चालवत आहेत बरं का. छान गाडी चालवत आहे. अरे कसं वाटतंय, कसं वाटतंय. अरे रोज चक्कर घेतो, पप्पा आले की चक्कर घेतो, पण मी आज फर्स्ट टाइम बसले कारण मला पण थोडी भीतीच वाटायची. पण आज प्रत्यक्षात त्यांना पाहिलं चालवताना आणि खरंच मलाही भारी वाटलं, छान वाटतंय. म्हणजे येते वगैरे. आता मला पण मंडेपासून क्लास वगैरे करायचे, चालू करायचे, तर त्याच्याविषयी पण संध्याकाळी जायचं आहे विचारायला क्लासविषयी. अशा पद्धतीने घरी म्हणजे घरापर्यंत पोहोचलाय ना. आमच्या अमलरावांनी एक नंबर गाडी चालवली. 10 मधून 10 मार्क्स त्यांना. मग काय पाहिजे गिफ्ट. चहा. चहा भीती. चहा भीती काय खायचं अरे. चहा भीती. काय खायचं तुला. चहा भीती. चला चहा भीती घेऊ आता. चला जाऊन द्या अजून थोडं. बस 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 बस. बरोबर लागले. गॅप वगैरे पण बरोबर छान लागले. चला आता आरू साहेब उतरा. आलं घर, झाला चक्कर. त्याला उघडता यायला लागलंय. लक्ष राहून द्यायचं आरूकडे त्याला चक्कर देताना. बरोबर उघडलं त्याने. हे आपण आपल्याकडे बघतो आपण कसं काय करतो. हो हो घेते. हो हो चला आरू. चला झाला चक्कर. चल बाजूला हो. हळूच बाजूला हो, लागेल तुला ते. हळू सरक हात काढ. यांच्या म्हणण्याप्रमाणे ना मी त्यांना आता इकडे चहा ठेवून दिलाय. टोस्ट पण आणले. टोस्ट नव्हते, आता चहा बनवतच नाही त्याच्यामुळे टोस्ट मी ठेवत नाही, म्हणजे आणलेच नव्हते. तर चला चहा वगैरे घेतो. आता मी पण थोडासा घेते आज, कारण नवऱ्याने एवढी मस्त अशी गाडी चालवली म्हटल्यावर त्याच्या खुशीमध्ये मी सुद्धा चहा थोडा घेते. तसं मी साखर वगैरे कमीच घेते, त्याच्यामुळे कमी वगैरे टाकली. आणि काय होतं आज, हां तर तू बनवून घ्यायचं आहे आणखी मला, आणि गावात पण जायचं आहे कारण अंशचा फ्रेंड आहे ना, त्याचा बड्डे, त्यांचं बोलवून आलं होतं. उद्या त्याचा बड्डे आहे, तर म्हटलं गिफ्ट वगैरे जर गावात जाणार म्हणजे जायचं आहे आम्हाला, थोडं काम आहे, तर म्हटलं गिफ्ट पण घेऊन घ्यावं त्याला. गाडीचे थोडे इन्स्ट्रुमेंट घ्यायचे, जसं की गाडी पुसायचं वगैरे. आमच्या साहेबांना ते हवं आहे गाडी पुसायचं, त्याच्यामुळे ते घेऊन यायचे. कवर वगैरे बघायचं आहे गाडीला, पण कवर सध्या सहज आम्ही ना ऑनलाईनच बघतोय. भेटलो ऑनलाईन तर घेऊच, पण मग शेवटी लवकरात लवकर घ्यायचे कारण धूर वगैरे खूप जास्त बसते गाडीवर. माझ्या गाडीवर पण धूर वगैरे बसते, तर लवकरात लवकर जे आहे कवर घ्यायचं आहे. आणि म्हटलं मग चला आता चहा वगैरे घेतो आणि नंतर मग गावात जाऊन येऊया. थोडं 1-2 कामं पण आहेत माझी, ती पण करून घ्यावं म्हटलं. आणि हे आजचा फ्रेंड आहे, त्याचे गिफ्ट वगैरे पण घ्यायचे बड्डेचं. सो चला
आता पहिले चहा वगैरे घेतो. तर चला आम्ही गावात निघालो. तसं तर आम्हाला आहे ना घरूनच निघायला उशीर झाला. आरू आज झोपलेला नाही, चिडचिड चालू होती. पण मग नाही हो म्हणत शेवटी निघालो. आणि सगळ्यात पहिले ना मला हे घ्यायचं होतं, आपलं ट्रायपॉडचं जे नट बोल्ट आहे ते घ्यायचे होते. आता त्याच्याविषयी काय कसं आहे ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगेलच. तर नट बोल्ट घ्यायचा होता बघा. मागच्या वेळेस मी पण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, गेली होती घ्यायला, पण त्यावेळेस मी ते म्हणजे ज्याचं साईज आहे नट बोल्ट मला ज्या साईजचा हवा होता ती साईजच मी घरी विसरले होते. त्याच्यामुळे यावेळेस साईज घेऊन निघाले आणि म्हटलं चला हे सुद्धा एक काम आहे इम्पॉर्टंट, ते पहिले करून घेतलं आणि नंतर मग जे आहे म्हटलं बाकीची कामं करून घ्यावं. आणि त्याच्यानंतर आज आहे ना मला भाजीपालासुद्धा घ्यायचा होता, त्याच्यामुळे ते घेतलं आणि नंतर मग म्हटलं बाकीची कामं करावी. पण मग आहे ना आरूची जास्त चिडचिड वाढली होती, त्याच्यामुळे भाजीपाला घेतला आणि लगेचच आम्ही ना घरी निघालो. तर चला घरी आलो, जेवण वगैरे झालेत आणि भाजीपाला आणला होता, भरून वगैरे ठेवलाय. आणि तुम्हाला मला एक दाखवायचंय, सकाळी आरूच्या आजींनी कैट दिले तरी पण मी कैट घेऊन आले. मला खूप जास्त आवडायला लागले ते. म्हटलं रोजचं एक सकाळ संध्याकाळ असं खायला मी, त्याच्यामुळे ते आणून ठेवले छोटे छोटे. आणि जो काय मी स्क्रू घेतले होते नट बोनट, ते आता लावून घ्यायचे आहेत मला ट्रायपॉडला. मागवला होता याच्यासोबत आहे ना, नॉर्मल असं नाही का आपण व्हिडिओ शूट करतो तसं म्हणजे होतं एक, तर ते मला त्याच्यासोबत भेटलं नाही आहे. पण मग हे मी ना रिंग लाईटला अडकवून इथे मोबाईल वगैरे अडकवते आणि अशा पद्धतीने शूट वगैरे करते. आणि याची जी उंची आहे ती जवळजवळ 10 फूट एवढी आहे या ट्रायपॉडची उंची. पण मग काय होतं ना, आता इथून तो आहे ना असा ओपन होतो, हे बघा हे असे नट वगैरे आहेत याच्यामध्ये. पण मग त्याचं काय आहे ना, तिथं आहे ना तो हे जे नट आहेत ना असे लूज झालेत ते, त्याच्यामुळे तो हे बघा असा थांबा. आणि त्याच्यामुळे हे जे पुढचं जे म्हणजे जे काय 10 फुटाचं जे आहे ते होत नव्हतं, कारण त्याचं ते वरती स्टँडच होत नव्हतं. कारण इथे त्याला फिट करायचं, वरती जेवढं वाढवायचं तेवढं वाढवायचं आणि इथे त्याला टाईट करायचं, तर ते लागतच नव्हतं. त्याचा स्क्रू जो आहे तो लूज झाला होता. आता खालीवर त्याची साईड्स करून कारण जसं आपल्याला उंची हवी त्या हिशोबाने आपण ॲडजस्ट करतो आणि त्याच्यात ते खालीवर करण्यात ते लूज होऊनच जातात. त्याच्यामुळे हा नट बोनट जो आहे तो मी नवीन आणला आणि म्हटलं चला लावून द्यावं, तर त्यांनी इथे लावून दिला आहे मस्त मला. पण मग याचं काय ना आपण हाताने करू शकतो, पण याला ना बहुतेक मला आता नेहमी ना स्क्रू जवळ ठेवावं लागेल खालीवर साईज करण्यासाठी. कारण पकडण्याला काही नाही, जसं की इथं पकडायला आहे, पण आता इथं काय नाही. इथे मला ते काय स्क्रू म्हणजे नाही का ते काय म्हणतात त्याला, स्क्रूची चावी काहीतरी, तर त्याच्याने करावं लागेल. सो चला फायनली आता पुरतं कामापुरतं तर झालेलं आहे. आणि सहसा हे नव्हतं तर त्यावेळेस मी नाही याच्यानेच करत होते, हाईट त्याची मॅनेज. सो चला आता हे सगळं झालं आहे आणि भाजीपालासुद्धा व्यवस्थित भरून ठेवला आहे. आणि चला आजचा जो ब्लॉग आहे तो मी इथे सेंड करते. भेटूया अशाच एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चला बाय बाय.